संयुक्त राष्ट्रे याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण संयुक्त राष्ट्राची तत्व बघत होतो. त्याचाच दुसरं आता तत्व आपण बघत आहोत की संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करायचा. म्हणजे काय तर एकमेकांच्या जवळचे जे आपले मैत्री संबंध आहेत ते तर आहेतच, तर एक दुसऱ्या राष्ट्रांचा आपण प्रत्येक ठिकाणी आदर करायचा, सन्मान करायचा त्यांचा. म्हणजे काय होणार, आदर येणार तर त्याच्यामध्ये युद्धाची भूमिका ही कुठेच त्या राष्ट्राच्या मनामध्ये कधीच येणार. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की सर्व सभासद राष्ट्रांनी आपले जे काही आंतरराष्ट्रीय वाद आहे, आपापसातील विवाद आहेत, ते संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने सोडवावे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांची रचना. तर संयुक्त राष्ट्रांच्या संधेमध्ये या संघटनेची रचना आणि कार्यपद्धती याविषयीची माहिती दिलेली आहे. तर संयुक्त राष्ट्राची 6 प्रमुख अंग म्हणजेच किंवा तुम्ही दुसरं नाव शाखा असतील असं आपण म्हणूया. तर पहिलं आहे आमसभा, दुसरी आहे सुरक्षा परिषद, तिसरी आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद, चौथी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि 5वं विश्वस्त मंडळ आणि 6वं आहे सचिवालय. पुढे जाऊया. आमसभा. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद हे जे देश आहेत ते आमसभेचे सदस्य असतात. आणि देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो की छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचं स्थान आणि त्यांचा दर्जा हा समान आहे. म्हणजे सर्वांना एक सारखा दर्जा दिलेला आहे आणि प्रत्येक राष्ट्राला एक मत असतं. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबर ते डिसेंबर या जो कालावधी आहे त्याच्यामध्ये या आमसभेचं अधिवेशन असतं आणि या अधिवेशनामध्ये पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्वपूर्ण अशा जागतिक विषयांवर चर्चा होते. म्हणजे बॉम्ब तयार करणं किंवा पर्यावरणाचं ऱ्हास करणं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी कशा रीतीने आपल्या हातामध्ये ते सर्व काही असेल प्रत्येक राष्ट्रांच्या, म्हणजे बॉम्ब जरी तयार केला तरी तो युद्धासाठी न वापरता काही चांगल्या गोष्टींसाठी वापरला जावा आणि बॉम्ब जरी तयार करून ठेवलेला आहे तरी तो कुठेही वापरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याच्यानंतर पर्यावरणाचं संपूर्णपणे सुरक्षा कशी होईल ते बघावं. पुढचा मुद्दा आहे की आमसभेतील निर्णय हे बहुमताने घेतले जातात आणि हे निर्णय ठरावांच्या स्वरूपातच असतात. म्हणजेच काय तर आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही. आणि सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, काही महत्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या आमसभेचं महत्व आहे. आता या आमसभेची कार्य काय काय आहे ते आपण बघूया. तर पहिलं कार्य आहे की सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करायची. पुढचा आहे दुसरा मुद्दा, सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करायची. तिसरा मुद्दा आहे की संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता द्यायची. आले लक्षात? आता पुढे जाऊया. सुरक्षा परिषद. तर या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य असतात आणि त्याच्यापैकी 5 सदस्य हे कायम असतात, तर 10 सदस्य हे अस्थायी स्वरूपाचे असतात. आणि अस्थायी सदस्य जे आहेत त्यांची निवडणूक ही दर 2 वर्षांनी आमसभाच करते. कोण करते? आमसभा. व त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड,
फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायमचे सदस्य आहेत आणि त्यांना नकाराधिकाराचा अधिकार हा आहे. मग कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणं हा आवश्यक असतो. मग त्याच्यानंतर कायम सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिलं, तरी निर्णय त्याला घेता येत नाही. काय होत नाही? निर्णय त्याला घेता येत नाही. आता सुरक्षा परिषदेची कार्य काय काय अजून, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणं आणि ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीमध्ये संघर्ष मिटवून शांतता संपूर्णपणे प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायचे, आर्थिक निर्बंध लादणे किंवा आक्रमक राष्ट्र विरोधामध्ये लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी एक पर्याय हा सुरक्षा परिषद सुचवते. आले लक्षात? आक्रमक राष्ट्रविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणं आणि यापैकी एक पर्याय हा सुरक्षा परिषद सुचवते. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. पुढील विधाने चूक आहे की बरोबर ते सकारण स्पष्ट करा या अंतर्गत आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे आणि दुसरं आहे संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा हा समान नसतो. चला तर मग पुढे आपण जाऊया आपल्या पुढच्या विभागात.